चला मैत्रिणींनो, हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे. रोजची 15 दिवस झालेत, रोजची धावपळ एकच की उठ कांदे लाव. तर कांदे लावायचं ज्या कांदे लावायचं तर त्यांना माहितीच आहे की कांदे लावायला जायचं म्हणलं तर कधी जावं लागतं. तर सकाळी लवकर जावं लागतं. गारठ्याचे दिवस आहे सध्या, गार पण होतं, भरपूर असं गार होतं आणि त्यामुळे ना काम आवरूच तर आणि बयाच्या टायमापोत कामच आवरत नव्हतं. त्याच्यामुळं शूट घ्यायला तर अजिबातच वेळ नव्हता, कसलाच वेळ नव्हता. त्याच्यामुळं मी एवढ्यात ना ब्लॉग घ्यायचं भरपूर असं कमी केलं, घेतलं नाही. तर चला असो, तर आज म्हणलं सुरुवात करू ब्लॉगला. तर कांदे लावायचा आजचा शेवटचा दिवस म्हणावं लागेल, कारण आजच्या दिवस कांदे लावायचे राहिले तर उद्यापासून मग दुसरं काम सुरू होईल. कोणाची खुरपणी, कोणाचं काय, आपल्याला पण घरचा ऊस खुरपायचा आहे. तर चला ब्लॉगला कंटिन्यू करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा. मग पुढं आज दिवसभराची रुटीन जशी घेता येईल तसं. काय होतं माहिती आहे का, पाण्यात जर गेलं ना तर एकदा पाण्यात शिरल्यावर मोबाईल हातात घेता येत नाही. त्यामुळं शक्यतो ब्लॉग घ्यायचं राहून जातं. पण बघू, आज करू थोड्या वेळ प्रयत्न. तर सकाळ सकाळ जारवाला येत नाही, आता कधी येऊन कधी भरून ठेवू. इथं जार आणून ठेवले आणि चालले आता. आता वाजले सकाळचे 10. तर रोजच 10 वाजते तर, पण सकाळ सकाळ गार असल्यामुळं काम आवरत नाही. तर आता बघू पुढं गेल्यावर कसं घेता येतं शूट, कसं नाही, आहे का नाही. तर चला तोपर्यंत बाय. काय ते याचं केलं काय, कापून एवढं असं मटण लय डोके भाजी, लय डोके कुठून आणलं? मम्मीचं आवरलं नाही बाला, बघ ना. आणि तिचं दादा तो कोण आहे तो? नाही, आणि तू काय म्हणतो बाल्याला? दादा म्हणत आहे ना, दादा म्हणत आहे ना. मोदी फेकून चलते, फेकून फुटल्याला अशा अनेक काय मज्जा आहे मग. अर्णव तू इथं सुट्टी ना, सुट्टी होईल दी फेकून काय म्हणतात ते? कशात रे? रोपं लावायची, त्याच्यात रोपं आणून लावा. कायचे लावा? टमाटे, वांगे, मिरच्या आहेत रोप आहे मिरच्याची. पुढे येतं छोटं स्वतः कोण लावले? बरं ठेवून दिलेले कोण लावले? मॅम पप्पाने आता लावले असं होय. टमाटर आणि सुरेखा म्हटलं काय हात परत सुजलाय. अहो काळी पुढे हे बघा, हात जास्त दिसतोय. कसं असं राहिलं की गोळ्यामध्ये दिसतंय ना, गोळ्या खाल्ल्या घेतली. आणि आज तिथं जास्त कांदे लावायला टोळी लागत असली कोणाला तर आमच्या चॅनलवर संपर्क करा. परत एकदा दवाखान्यात दाखवावं लागणार. काय झालं की त्या दिवशी माहिती नाही हाताला नेमकंच. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे. आणि खरं तर मैत्रिणींनो, तुम्हाला 2 दिवसाचा एकत्र ब्लॉग येतोय का. काय झालं ना, त्या दिवशी सकाळ सकाळ ब्लॉग घ्यायला स्टार्ट केला, पण कांद्यात गेल्यावर तुम्हाला माहितीच आहे, कांदे लावताना पाण्यात जर कांद्यात शिरायचं म्हणलं तर कांदे लावायला, तर पाण्यात मोबाईल नाही नेता येत. तर मग मी मोबाईल हातात घेतलाच नाही तिथं कांदे लावताना. आणि आज झालेत म्हणजे कालच झालेत कांदे लावून, आज सुट्टी मारली. म्हणलं आता कांदे लावून लय वैतागलो आहे, 1-2 दिवस सुट्टी घेऊ. पण 1-2 दिवस सुट्टी घेतली म्हणजे तर घरी आराम करता नाहीत. 1-2 दिवस सुट्टी अशा धोरणाने घ्यायची असती की आपल्या रानातलं पण काहीतरी काम झालं पाहिजे, अशा धोरणानेच सुट्टी घेतली जाते. तर आता बघा, पहिली खुरपणी तर झालती, पण परत गवत झाले ऊसात आणि गहू पण आपला निसाला. आता वंबे फेकलेत त्यांनी,
थोड्या दिवसात गहू पण येईनच काढायला. पण हे गवत तोपर्यंत लय मोठं होईन म्हणून म्हटलं चला आधी ना खुरपून घेऊ याला. तर आज दिवसभर सकाळी यायचं होतं आवरून, कारण रानात जर दुसरीकडे जर कामाला जायचं असलं ना तर पटपट आवरतं माणूस, 11च्या आत कामाला जातं. पण घरच्या वरात यायचं असल्यावर आवरत नाही. असं का धरून घरचंच चाललं होतं, घरीच हे कर ते कर चालला राडा. तर मग घरी 2 वाजले यायला येऊस तर वावरात. आणि 2 वाजता आल्यावर फक्त एकच सरी लावली ह्या कडीची, त्या कडे पोल लावली. कुठे तो पोल दिसाना, याच्यात नाही दिसत, अंधक दिसतोय तो, एक लय लांबचा दिसतो तिकडचा. पण इथला पोल तर एक निम्म्यात लावली. आणि आता म्हणलं खुरपाव दिवस मावळूस तर अंधार पडूस तर. पण ह्या कांद्याने एवढे येडं झाल्यावानी झालं होतं माणूस. तर कोणाचं दुखत आहे का, कोणाकडे भेटायला जायचं आहे का काय, इतकं वेटिंगला पेशंट पडलेत. तर संगमंग कामं केलेले, संगमंग राहिलेलो, आजारी अचानक पेशंट झालं ते. तर त्या व्यक्तीला भेटायला जाणं आपलं एक कर्तव्य म्हणजे जायलाच पाहिजे कोणाकडं पण. तर आम्ही बऱ्याच दिवसाचं आज जाऊ उद्या जाऊ, उद्या सकाळी लवकर येऊ, परवा सकाळी लवकर येऊ, असं करता करता कांद्यातून काय आम्हाला जायला भेटलं नाही, टाईम भेटला नाही. तर मग आज वावरात आले, एकच सरी लावली आणि मला फोन आला वरल्याकडून. तर चल आपण वरती जाऊ म्हणून. तर आता तिकडंच निघालो आहे. परत गणवेश घातलेला, गणवेश काढून बघा इथं ठेवला आहे. आणि आता मी चालले वरती पेशंटला भेटायला. तर आजचा दिवस तर माझा असाच जाणार आहे. आजच्या दिवसाचं तर काही विचारूच नका. आज काम कोणतंच होणार नाही, धड नाही घरचं, धड नाही दारचं. तर हे कपाशीच म्हणते, शेळ्या सोडायच्या होत्या. तर ते मला म्हणले नको सोडू शेळ्या, मी सोडणार आहे. मग म्हटलं खुरपाव जाऊ द्या दुपारून का व्हायना, जेवढं होईल तेवढं. पण त्याच्यात मी आता फोन आला तर तिकडं चालले. आता उद्यापासून ड्युटी इथं सुरू होणार आहे, हे खुरपून घ्यायचं आहे. तर चला मग बघू पुढं पेशंटचं कसं आहे कसं नाही. आता जवळजवळ ते पेशंटला महिना होता आला आहे. ऑपरेशन करून घरी आणलेलं किती दिवस झाले तर. आणि एक पेशंट पण तिच्याकडं जाणंच नाही झालं. ती पण काल इथं आली, तिला तर कापूस होता तेव्हापासून ती आजारी आहे. कापूस इच्छित होतं तेव्हापासून तिच्याकडं तर गेलोच नाही, कारण ती माहेरी होती. म्हटलं नको जायला, बाळाला इन्स्पेक्शन होईल म्हणून तिकडं गेलो नाही. ती पण इथं आली. आता तिच्याकडे जायचं काय होईल माहीत नाही. पण आता इथं चाललो आहे. त्या आमच्या संग कामालाच असायच्या, त्यांना अटॅकचा झटका येऊन गेला आणि ऑपरेशन पण केलं आहे. तर ऑपरेशन करून आणून पण 10-12 दिवस झाले घरी आणलेलं. आणि आम्ही आज चाललो आहे भेटायला. पण चला म्हणलं आजचा दिवस तरी, आता नेमकं आज पण नाही म्हणलं ना तर मग परत ड्युटी आज असं घरी घोटाळा झाला, उद्या पण असंच घरी घोटाळा होईल. त्याच्यापेक्षा एक सलग उद्यापासून ड्युटीवर आपल्या कायम राहता येईल. चला म्हणलं आजचा दिवस एवढं बोगस गेला आणि तेव्हा बोगस गेला. तर चला भेटू पुढं. 2-3 दिवस एक दिवस शाळेतच नाही गेले असा. आणि हिचा पण आहे, 1-2 दिवस त्यांना आणखी त्रास, मग हळूहळू झाला कमी. आता का नाही पाटलाची म्हातारी होती ना, कोणती मासू पाटील? इकडे तेव्हा यांची चुलत सासू यांची काकीवाणी नानीवाणी असं. आणि ती म्हातारी काय करायची, तिला खोका आला का तात्याकडे यायची. तात्या एक बुच्चन द्यायला खोका येतो म्हणजे हे होतं. हा नाही त्याने फरक पडतो ना. हे वातावरणच खराब आहे. संकेतचं काय चालू? शिव तिकडेच पुण्याला, आता मध्ये आला होता, 2-4 दिवस थांबला. मित्राचं ते गरड सर नाही की इथं कॉलनीत आपले नरोडे तिथे राहते इकडे प्लॉटवर. हा प्लॉटवर तेव्हा मग कुंकू होता त्या मुलाचा, त्याच्या मित्राचा, तेव्हा आला होता तिकडच. बरे इथं असं नाही झालं मोकळा झाला असता. आता टेम्परवारी राहतात घरी, काम टायमाला सांगितलं काम झालं म्हणजे चालले इकडं तिकडं. म्हणजे माणसाला संगत गुण का सोबत गुण. इथं जर असं शेंकेसले हे झालं असतं, आवडतच नाही मला.
तुटक ठेवला खाली राहिली वहिनीचेच पोरं ही झाली. ते नाही त्यांचं पण आता हे कसं आहे तेव्हा मग शिकले पण असं काही डोक्यात म्हणजे पुढं आता येत नाही का सगळे मग ते काय होतं एखादा असेल दोडला लागलं ना एक जरी घरातून मग ते आपोआप लिंक लागती लाईन असं राहिलं ओढ आता लागत तुमचं फोन ते नाही का तुमचे पोरं सांगून दिले आता हे सोनू आता पाय मोठा हा त्याच्यामुळे सोनू तुमचं ऑपरेशन झालं सोन आले असते इथं दवाखान्यात. तिथं स्वतः सोनू लग्न राहते दोघं नाला बाईकडे नाही का ग कुंकू झालं या लग्नासाठी आलते ना हा. लग्नासाठी आले. मग इथून यांनी फोन केला मग तिथून त्यांनी फोन केला त्या डॉक्टरला म्हणे कसं कसं काय काय मग तिथून त्यांनी ते सगळं घेतलं मग तिथं मला जाऊ केस पेपर काढला होता मला. हा ना? त्यांनी याच्यावर घेतलं सगळे त्यांच्याकडून डॉक्टरकडून हम्म. काय करायचं काय. ते दोघं पण आहेत ना हा. दोघं असल्यामुळे मग काय आपलं ती पण आहे का नोकरीला? ती BSc झाली ती अगोदर साईदीपला काहीच होती ना हा, साईदीपला झाली. हा, साईदीपला म्हणत होती. होती. आता त्यांचं दोघं म्हणलं काय आणलं तिथंच गेल्या का मग सुनील ते? नाही मुंबई तर मैत्रिणींनो बॅकग्राऊंडला टी व्ही चालू झाला म्हणून थोडंसं मी द व्हॉईसवर घेते. तर विषय खूप कॉमेडी होता छान होता पण बॅकग्राऊंडला टी व्ही चालू असल्यामुळं मला तिथं व्हॉईस करावं लागलं. तर हे खुर्चीवर बसलेलं पेशंट आहे आणि ह्या पेशंटला भेटायला गेलो. ते पेशंट उठून चालू राहिलं इकडं तिकडं मग आम्ही त्या पेशंटला भेटायला गेलो. तर पेशंटला भेटून घरी आलो. आता बोला ना आता ऐकू येत नाही. आम्ही काय चांगलं आहे शेती का शाळा शेती चांगली असं का मग द्या सोडून शाळा आता तू वहिनी कवा हे कवा ते असं आहे पण खरी कशात मजा आहे? एका याच्यावर कवाच नाही राव माणसं असं आहे पण खरी कशात मजा आहे बरं? ब्लॉक टाका हां तुम्ही काय शेती बघून ब्लॉक टाका हां तशी आम्ही शेती करून बघून असं का? बघून शेती करतो. असं आहे. आम्ही चिक्कूच्या झाडाला पाणी सोडायला लय चिक्कू आलेत मोठले होते ना चिक्कू. मग रोज सोडीत असतो त्याला पुढं पाणी त्याला त्याच्या खाली आळं नाही. आम्ही त्यांच्या झाडाला बघा किती चिक्कू आले. मला कोण ओळखीत आहे आम्ही मला ओळखी राहिलं करावर कमी जे आवीला ओळखीत आहेत त्यांनी कमेंट करा ते म्हणतात मला कोण ओळखीत आहे तुम्ही आवी सांगू राहिल्यात. ज्यांनी आवीला ओळखलं असेल त्यांनी कमेंट करा. चला भाऊ आवी तुमचं गप्पा मारून काय खरं आहे मग आम्हाला काम करावं लागेल. थांबून मीठ बसले थांब अंगी चल घे ना म्हणे मला नेऊन घाल चल. हवा गेली अधिक चलता गाडीवर नेऊन घाल मला अधिक चक्कर मारा चालला काय ए अधिक चक्कर मारा चालला काय. बाय 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 कर बाय बाय कर ना बाय बाय. तर चला मैत्रिणींनो आज अख्खा दिवस आपला असंच गेलेला आहे. जाय इकडं जाय तिकडं. आता वाजले 4:30 पावणे 5. आता वावरात किती बसून खुरापणार आहे पण चला आता घरी जाऊन पण काही काम नाही आहे. तेवढंच अर्धा पाऊण तास काय होईन तेवढं आता खुरपू थोड्या वेळ. माणसं काय बघायला आलेत काय वावरात कोण आहेत काय माहीत. मला वाटतं तिकडं ते आबास त्यांची तर ऊस लावायला आले तर ते बघत आहेत काय ना. तर चला मग असा होता आजचा आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा. चला तर भेटू मग उद्याच्या ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.